काय बोललं की आव्हान स्वीकारायचं आमच्या बापाने शिकवलंय, त्यांच्या बापाने लय शिकवलंय, ते घेतो आता आव्हान. आता गमत अशी यांचा जो आता ह्याने आधी सांगितलं की हा 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 करून ही करून एक शब्द वापरला. माझ्या म्हणतात विवेक बुद्धीला पटेल, माझ्या विवेक बुद्धीला पटेल तसंच मी बोलणार. ते बोलले हिजड्यासारखा म्हणतो हा हा करून गेला. यांची विवेक बुद्धीला हे पटतं की दुसऱ्या शहराला हिजडा म्हणतात. तुम्हाला पटलं? तुमचा बघा हे स्वतः सांगतात की मला हे नाही पटलं, मला ते नाही पटलं, मी हे करेन. स्वतःचाच बॉल स्वतःचीच बॅट, एक टप्पा मारायचा, आउट करायचा आणि म्हणायचं मीच आउट. असं सगळ्याचं सगळं आहे. एकच शब्द तो 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 पहिल्या बारीला बनतात, दुसऱ्या बारीला बनतात, अजून तिसरी बारीला बनतात. माझं सोन्यासारखं पब्लिक गेलो, 4-5 हजार पब्लिक होतं, सोन्यासारखं पब्लिक. हाय तुम्ही हाय त्यांच्यावरून मजा करणार. आणि यांनी सांगितलं जोग ना आत्महत्या करून मेला जोग ना सगळ्यांसमोर आत्महत्या केली आणि शाप केलं, पायाखाली चिरडून मारला लोकांनी जोग असा करून मारला. याला जोग म्हणतात, इक्या म्हणतात इक्या. असा माझा एक मित्र होता ऋषा. पहिल्या वर्षी एक तरी शब्द वाईट करा काय मला सांगत होतो मी. आता पण नाही जाणार, आता पण नाही जाणार. पण बघा तरी म्हणजे आपल्याला आपण बारीच करतात त्यावेळी असं हसत. तर माझा मित्र होता एक ऋषा. मी आपला आता गावासून निघालो आणि भेटला वाटत, अरे ऋषा गेलेला कुठं? म्हणतो गावास गेलो होतो. गावास गेलो होतो. म्हटलं का रे? नाही म्हणतो शेती करतोय मी आता. आणि म्हणतो वांग्याचं पीक आता लावलंय, वांगी ब्रिंजल. हा आणि वांग्याची शेती लावली. आणि म्हणतो माझ्या झाडाला वांगी लय मोठी आली. एखादा झाडाला म्हणतो एवढा मोठा वांग आलाय, एवढा मोठा वांग आलाय, एवढा मोठा वांग. मला सांगतो आणि म्हणून म्हणतो विकास बुवा गेले कुठे? मी पण म्हटलं एका कंपनीत गेलो, एक कंपनी काढतोय, भांड्याची कंपनी काढतोय म्हटलं. बरं मग म्हटलं एक अशी टोपी पण होतो, हंड कळशी परात. पण मी म्हटलं एक एवढा मोठा टोप बनवला, एवढा मोठा टोप बनवला, एवढा मोठा टोप. म्हणजे एवढा मोठा टोप कशाला? अरे म्हटलं तुझं एवढा मोठा वांग शिजवायला. मग त्या वृक्षाचं वांग मी शिजवलं. आता या वृक्षाचा बटाटा कापतो. बघितलं कसं ते आपण कुणाची उदारी ठेवत नाही. वेद जी असती विश्व्याव हे ऋषिकेश बुवा नाद करती काय? नाद करती? अरे सबके सामने बोलते विकास शाहीर लांबोरे बोलते. समझे मेरे को? अरे माइंड अजून फुलं शाप फुल प्रेमाचा शब्द आहे माझ्याकडे. तर पहिलं गाणं घेऊन घ्या, जास्त बोलगोच नको. आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं. यांच्या विवेक बुद्धीला पटेल असं ते गातात आणि यांचा बाप जसा शिकवतो तसे गातात. यांच्या बापाला काय शिकवलं? अहो परवा एक गाण मी जुना गायला, एकटाच गायला होता. आणि त्याच्यावर म्हणतात जर जमत नाही तर म्हणतात मार्या करायच्या नाही. आणि आज तुम्ही या नटेश्वराची शपथ घेऊन सांगायची आणि लोकडे माऊलींच्या गणपतीची शपथ घेऊन सांगायची. दुसऱ्या बारीला तुम्ही नवीन काय गायलं? 7 बाऱ्या म्हणतात मी 200 किलोमीटर बाहेर येतो, 27 तारखेला बाहेर पडलोय. सगळ्या बाऱ्यांना हीच गाणी. नवीन काय कुठे दिलं? नवीन कुठं काय दिलं? ऋषिकेश बुवा म्हणून सांगतो अजून कवनात आहेत. लय शांतपण नका फुरफुऱ्या करून. या शरीरामध्ये पूर्ण बसा. या शरीरामध्ये आपल्या मानवी देहाच्या एकाला एक जर नस जोडली किती किलोमीटर होतं माहितीये? 97,000 किलोमीटर. आपल्या नसा स्त्री पुरुष दोघांच्या पण सगळ्या म्हणजे आपण त्याला आर्टरीज म्हणतो, वेन्स म्हणतो, कॅपिलरीज म्हणतो, या एकमेकाला जोडल्या तर होतात 97,000 किलोमीटर. मुंबई ते गोवा
अंतर किती 600 किलोमीटर. एका माणसाच्या नसा किती वेळा येऊन जाऊन करतील सांगाव. आणि याच्यातली एक नस दबली ना, बाहेर बोला भगवान बोला विष्णू. सकाळी चांगला होता चाय नव्हता त्याला माझी संगत, संध्याकाळी नाही या जेवला पण बघ गुलाम 500 रुपये दिली मला याला. असा आपल्या शरीरामध्ये एक रक्ताचा थेंब काढला किती पेशी सगळ्या शरीरातल्या जर रक्त आपलं काढलं 4.5 लिटर आपलं रक्त असतं, त्या रक्तातल्या सगळ्या पेशी काढल्या. व्हाईट म्हणजे पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट एकमेकाला जोडल्या. एका माणसाच्या या पप्प्याच्या पण त्या माझ्या पण जर सगळ्या पेशी जोडल्या पृथ्वीच्या भोवती 4.5 फेऱ्या होतात. किती 4.5 फेऱ्या. त्यातली एक पेशी बिघडली कॅन्सर. आपल्या हातात आहे काय हो? आपल्या हातात आहे काय? काय नाही. आणि घेणे येऊन सांगायचा हिजड्यासारखा मला ही केलं, माझी लोककला वाढवायची त्यानं ही केलं, त्याला तो हिजडा म्हणशील? ऋषी त्या वाढवणला हिजडा म्हणणार, त्याच्या लोककलेला हिजडेगिरी म्हणणार. लायकी या अशी मला बोलायच्या नादात या साधामध्ये पाप वाढवू नका. पहिलं गाणं येतोय पोराला तुम्ही उठू शकता, हरा महादेव हे झालं जवान, हरा महादेव विचारीला थांबतात रे सगळ्या गोष्टी सांगतात. जेवूया नाचूया जेवूया काय जेवूया म्हणून जेवूया नाचायचं आहे पण जेवूया. सत्यवतीचा जन्म मत्स्याच्या पोटातून माशाच्या पोटातून झाला, अंड्यातून झाला म्हणून तो विषय सांगतोय. आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं, आताच निघालं कावटात, आताच निघालं अंड्यात, म्हणून लायकीत राहायचं. आताच निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आपलं झाकून ठेवलेलं, आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आजूबाजूच्या लोकांना पडला आता मी घाल आता मी घाल आता मी घाल काळजाला वार करे म्हणे, काळजाला वार किती वार झालो ते कोणाच्या वाढले नाही झालं, जखमी काम नाही झाले, बांधले सोडलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ऋषिकेश नको तुम्हाला शिकवण्यात कमी मोठा नाही, मात्र तुम्ही लोककला करता. ती लोककला करताना समोरच्या रसिकांचं कसं रंजन होईल. प्रत्येक जण आपल्या आयुष्याला कंटाळलेला आहे, व्याप आहे, ताप आहे, डिप्रेशन आहे, कुणाचा बॉयफ्रेंड सोडून गेलाय, कुणाची गर्लफ्रेंड सोडून गेले, कुणी कुणाचे पैसे बुडवले, कुणाला धंद्यापाण्यात यास नाही आहे. अहो प्रत्येकाला व्यापात आहे. ही वेळ झोपायची सकाळच्या 4 वाजेपर्यंत जर 100-500 लोक थांबत असतील त्यांना काहीतरी याची ओढ आहे, त्यांना काहीतरी आवडलंय म्हणून ते थांबताय.
आणि तुमच्या बारीला जेवढं माझं पब्लिक होतं तेवढं शिव्या घालत गेलं. काय घालायचं जातात बोलताना तर एकच शब्द बोलतात. सांगा पहिले बारीस पण टच केला आणि ह्याच बारीस पण टच केला. जसा जोक आत्महत्या केली तसं तुम्हाला करावं लागेल. नाहीतर चिडून मारते नको असं नका बोलू. दुसरं गाणं ठोका देतो दुसरा ठोका. हे कसले ठोके देणार आहे? हे काय हाय पण ठोके देणार. जरा गाडी ऐकत नाही. काय काय गाडी हे शिकवत टाकलं. माझ्या बापाने म्हणतो शिकवला थोडा वाजता जेव्हा नका बसू दामतात माझा बाप. तर माझ्या बापाने कसं शिकवलं तसं मी गाणं. माझ्या बापाने काय शिकवलं तर विषय गायला रावणाचा आणि माकडाचा राजा परत पण गायला. बघा शक्ती तुला कसा बघायचा सांगतो. शक्ती तुला कलगीवाल्यानं बाई श्रेष्ठ करायची की बाईने पुरुषाला मारलं, बाईने पुरुषाला हरवलं हे सगळं सांगायचं. मला सांगा रावणाचं आणि हनुमंताचं युद्ध दोघे पण बापे ना. अरे बापे ना. यू हॅव डाऊट? यू हॅव सम डाऊट? नो ना. बोथ आर मिशीवालं, बोथ आर गाडीवालं. तर ह्या दोघांचं झालं युद्ध. याच्यात बाई कुठं आहे? याच्यात बाई कुठं आहे? यांच्या बापाने शिकवला. कलगी तुला ह्याच्या बापाने शिकवला असा ह्यांच्या बापाने शिकवला. आता मी म्हणायची गरज आहे तेच म्हणतात माझ्या बापाने शिकवलं तसं. हे ह्यांच्या बापाने शिकवलं, ह्यांच्या बापाने शिकवलं. कलगी तुला स्त्री आणि पुरुष असा भेद असला पाहिजे. मला शिकवायला आलं होतं. तर एक स्त्री म्हणू शकते काय? त्याचे शब्द काय होते सांगतो तुम्हाला. तुला मी पटणार मग माझी काही पटणार असे त्याचे शब्द होते. अशी स्त्री कधीच बोलू शकत नाही. बोलू शकते हे एकदम ऑप्शन शिकवलं. हे एकदम ऑप्शन शिकवला. गाडी बघा, पका बघा, अंगावर शाळ येते, माझी येत नाही. काय बघा बघतो 70% बाहेर पडलं. काय काय निबंध लिहायचंय, निबंध लिहायचंय काय शाळेत भाषण करायचंय. अध्यक्ष महादेव यांना ना माझ्या जाळ्यात कसं अडवलं सांगतो. नमान म्हणतात नमान नाही करायचं, शक्तीपुरा करायचा. मला नाचात मी जोग करतो. नाचात जोग करायचा असतो त्याला असतो नाही करत. यांनी केला नाही की नाही. आपण एखाद्याला असाच बोलतो, धंद्याला लावतो आपण. विकास लांबोरे बोलतोय, सबका बोलतोय, समजा घ्या भाजप काही माझं सगळं जमतं. अभ्यास लिहाय पण जमतं, बोलाय पण जमतं, गाय पण जमतं. टाइमपास नाही. दुसरं गाणं घ्या फाका येतो मला करतो अंगावर शाळेत 27 दे बघू ह्यांना लावा त्या बघू कुठे पण स्केल हो. मला ज्याची मी त्यालाच आणलं. स्केल लगायलो, या स्केल लगायलो. दुसरी पट्टी दे. कीबोर्ड कुठे गेला? मला ज्याची मी त्यालाच आणलं. पट्टी दुसरी अजून खालची दे पट्टी. मला ज्याची मी त्यालाच आणलं. सूर पाहिजेत ना. मी सुरुवात नाही काय हो. 3 आता पट्टे मी गायले. मी सुरुवात नाही. त्यांच्या वापसाने शिकवलं. माझ्या वापसाने शिकवलं ते. यांच्या वापसाने शिकवलं. बेसूर बोलतात नंबर गो. हे झाला विकास नंबर का आत्ताच्या घडी तो सगळ्यात जास्त गाणं फेमस आपण काय. अरे आपण तो आठवण समजता यार. माझ्यासोबत तुम्हाला 12 मिनिटं नशीब सांगा तुमचं यार. ऐकत ना कशाला उगाच मिरवते ती आम्हा. कशाला उगाच मिरवते ती आम्हा. दोन्ही हाताला मारते सोरशीला जर का मर्यादा सांगतो हा. आता तरी खाली कशाला उगाच मिरवते ती आम्हा. दोन्ही हाताला मारते आम्हा. सोरशीला जर का मर्यादा सांगतो हा तुझं हे दिलं.
हाल नको ते होतील तुझं फडफडण्याआधी तुझं फडफडण्याआधी तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील 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 कशाला उपास फिरते मारते कशाला उपास फिरते मारते सोडशील जर का मर्यादा सोडशील जर का मर्यादा हाल नको तुला दिला हाल नको तुला दिला तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील उर्वशी आणि अप्सरा यांनी काय केलं एक नाटकात मानवी भूमिका केली इंद्राला नरकात पाठवल्या आणि तेव्हा त्यांना परत स्वर्गात उडण्यासाठी पंख नव्हते तो विषय पण कोण देणार आपण यांचं कसं झालं आता तुम्ही बसा आता गंमत बघा लगेच उठायचा आता ते लगेच तोंडावर वाट तर यांची स्टोरी सांगतो छगन चौगले माहिती ना 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 पाच तत्वाचा पाच याचा गोंधळ मांडलेला आहे आणि आज त्या गोंधळात कथा कोणती याची काय माहिती तुम्हाला आपल्या जमान्यात आता ही बालकपणाला नाही माहिती माझ्यासारखं दाढी पिकांना माहिती आहे तुम्ही ऐकलं की नाही चिली बाळाची कथा नाही पण त्यांची आहे आधी ते लोगडे गोंचे इथं बारी आहे हा मागणं बोला मागणं आणि या बारी शक्तिवाले ऋषिकेश कदंबुवा आणि कदंबुवानी त्यांनी त्यांची कथा सांगितली ती कथा अशी होती 27 तारखेला पडलं बाहेर त्याच्या सासूने दिला हे शिकायला आले मग ऋषिकेश बुवांच्या बापसाने शिकवलं बापसाला काय शिकवलं बापसाला शिकवलं दुसऱ्याला हिजडा बोलायचं बापसाला शिकवलं शक्तीची बाजू असताना दोन्ही पुरुष गायाचं मग लांबरी बुवा त्याला काय बोललं अरे श्याम फुलं 12 घोड्या आपल्याला 12 घोड्या तिसरा ठोका देतो ठोका किती दिला तो किती ठोक्याचा हा किती ठोक्याचा ठोका दिला असं जग मला बोलता भोका उघडी ठेवा एकाच अन्न बोलत येड्या भोकाचा बोलायचं बंद केलं अरे शब्दाचा जादू करायला आपल्याला अंडोला बोलतो आपण तो पुढचा गाणं घेतोय हर महादेव ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे छातीला बोट लावून ज्या ठिकाणी ते म्हणतात की आता मला सांग आता ते बोलतात की मारीचा विषय सीतामाईने गायला मग त्यांनी सांगितलं सीतामाईने रावणाला सीतामाईने सांगितलं रामाला मारीच्या बघ आणि इकडे गाण्यात काय तूच मारीच्या संवाद बघा हे गाव आपलं नेवरे गाव वाया चाप्यातनं निवेंडी सांगायचं चाप्याला पण इकडे गाण्यात म्हणतो डायरेक्ट निवेंडी असं केलं पाहिजे ना सीतामाई रामाला सांगितलं पाहिजे आणि रामाला मारीचला मारला पाहिजे मग आता सांगा याच्या बापसाला काय शिकवलं याच्या बापसाला हे शिकवलं मला माझ्या आदरणीय सन्माननीय माझा प्रतिस्पर्धी शाहीर मूल्यवान शाहीर माझा या शब्दात सगळ्यात आवडता शाहीर सचिन कदम त्यांना म्हणत नाही ते स्वतः म्हणतात माझ्या बापाने शिकवलं तर मला म्हणायचं तुझ्या बापसाने काय ह्या शिकवला तूच मारीच्या म्हणजे तूच मारीच्याचा विषय असा शिकवला ऋषीबुवा फुल देशा फुल
संकट आलं केलंय काळ दिवस नाही खुशीच अरे संकट आलं केलंय काळ दिवस नाही खुशीच लाल झाल्यावर हात पसरलं बघायला ऋषीच 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 संकट आलं केलं काळ दिवस नाही खुशीच संकट आलं केलं काळ दिवस नाही खुशीच लाल झाल्यावर हात पसरलं बघायला ऋषीच लाल झाल्यावर हात पसरलं बघायला अंधार राक्षस त्याला तमासो म्हणतात. आरुषी म्हणजे उजेड ह्या दोघांचं युद्ध या गणातून गायलं. त्याच्यानंतर याने काय दिलं विषय घ्यायला मी मंदाचा विषय सांगितला की ए मंदा चंद्रा बाजारात जाऊ नका तुमचा रस्ता आणणार आहे. नमनात आपण लासला बघा बोलतो येतात पाया पडतात जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे आणि असं त्यांनी पाय लावला. हा विषय मंदाचा गायला याने भाग दिला राधेचा. विषय बरोबर आहे की राधेच्या पायात काटा भरला कृष्णाने पाय हातात घेतला मान्य पाया पडायसाठी हातात नाही घेतला तुला वाचवण्यासाठी घेतला. तुला जर काटा नाही असला तर काय असतं गँग्रीन झाला असता. माझा कृष्ण तेवढा मोठा आहे. ती एक तुमची चूक आहे की विषय मांडला मंदाचा तुम्ही दिला राधेचा. ते चूक तुमच्या बापसाला चुकीचं ठरवलं बापसा चुकीचं शिकवलं. मी बोललो होतो पहिल्याकडे तत् म्हणतात माझ्या बापाने शिकवलं माझ्या बापाने शिकवला म्हणून म्हटलं बापसाने चुकीचं शिकवलं किंवा बापाने बरोबर शिकवलं असेल तुम्ही चुकीचं घेतलं. दुसरा विषय मी आलेला बोललो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपतीचं नाव घेतलं बारी सुरू आणि त्याच्यानंतर 2 शर घेतले तरा झाला. तुमच्यासारखा एकच 27 तारखेला निघालेला ऋषी बुवा 30 गाणी बोलतात आणि असं बोलल्यावर लांबोनी बुवा मजबूत बोलतात म्हणून नंतर बोलतात. मी म्हटलं माझ्या गणाच्या 2-2 बायका हे खुलं किती हे भान त्यांच्या बापसाला काय शिकवलं सांगतो तुम्हाला. त्यांच्या बापात काय शिकवलं सांगतो हे बरोबर माझ्या पट्टी भेटणार बघा. हे एक काय बोलणार एका शब्दाद्वारे करतो आपण न बोलून करता कशी लोगडे भाऊंनी या ठिकाणी गणपतीसाठी आम्हाला पाचारणी केली किंवा बोलवलं. यांच्या गणेशोत्सवासाठी समोर लंबोदर बसला गणात गायला यांनी स्तवनात पण गणपती गायला आणि त्या गणपतीला मला बोलायच्या ओघात गणपतीवर शंका घेतली असा कसा तुला देव कसा म्हणायचा असं त्यांच्या गाण्यात आहे. 2 बायका केल्या तुला देव कसा म्हणायचा असं त्या लोगडेवाल्यांच्या गणपतीच्या समोर गणपतीवर शंका घेतात का तर मला कुठेतरी कमी दाबायच्या नादात कुठे घसावे. त्यांच्या बापसाने हे शिकवलं अजून काय सांगू मला बोलायचं नादात बेबीच्या ह्याच्यापासून गेटापासून नारड्यापर्यंत बोलून बोलण्यापेक्षा लांबोरे बोला असा झेलून दाखवा. उभ्या आयुष्यात नाही कोणाला जमलं असं गव्हर्नमेंट करू नये. अनेक चांगले शाहीर आहेत खूप चांगले भाग घेतात. तुम्ही आपण सगळी कोकणाची लेकरी आहेत. आता काय बोलायचं होतं सगळं बोललो
होय जरा पोरं BP हाय झाला यांचा, कारण इतका सगळा रसिक लांबून आल्यानंतर त्यांच्या कृपेने लगेच टाळ्या पाडल्या. याला 1.5 तास बारी केली आमच्या ऋषी बुवानी. फक्त सांगायचं शहर येतील लोक आपली वाट बघताय. तिकडनं येईल शहरा, तिकडनं खोटीकडनं येईल शहरा, कुठलं पण येऊ शकतो ना हो. आणि त्या शहराच्या नादात लोक घरात गेलो शोधित शहरा. शेवटपर्यंत शहरा काय भेटला नाही, अंगावर काय काटा आला नाही. आणि असल्या धुंदीत ते मला बोलले, रेड्यासारखा बोलू नकोस. त्यांच्या बापसाला बघा काय शिकवलं, रेड्यासारखा बोलू नको. रेडा बोलतच नाही, रेडा रेखतो ना रे. तुमच्याकडे रेखतो ना, आमच्याकडे पण रेखतो. या म्हणतात रेड्यासारखा बोलू नको. यांच्या बापसाला शिकवलं, याच्या बापसाला शिकवलं. म्हणून 3 गाणी घेतली, याने पण 3 गाणी घेतली. काढला 1.5 तास, मी काढली 21 मिनिटं शॉर्टकट मध्ये. आता टेस्टचा जमाना आला, आता 20 डायरेक्ट आला की 6 जास्त काही बोलले नाही. आमच्या या ठिकाणी लोकडे माऊली, प्रमोद लोकडे माऊली, या सगळ्या मंडळींनी जी आम्हाला संधी दिली त्या संधीचा आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जर काही चूक झाली असेल तर ऋषीभुवांच्या पदरात टाका. तर जर काय माझ्याकडे चुकी झाली असेल, साडी लोकडा कोणाकडं कलगीवाल्याकडं, मग त्याचाच पदर. जर काय माझी चूक झाली असेल, याची झाली असेल, याची तुमची कुणाची पण झाली असेल, त्यांचे जे शब्द होते. शाहीर मी तुम्हाला एकच सल्ला देईन, वयानं मोठा आहे म्हणून की बारी करताना एकच करायचं. ही गाणी बघा, गाणी काय मी पण गायली हो. गायणी मी काही स्तवन गायला नाही का, स्तवन गायलं, गट गायला, तो पण शास्त्राचा गायला, गवळण गायली, शास्त्राची गायली, पद गायलं, 4-5 फरमाईशाही गायल्या, तुमचे भाग दिले, तुमच्या चाली दिल्या, मी केलं. पण त्यासोबत ह्या गमती जमती पण करायला पाहिजे. गमती जमती हा काय शास्त्रीय ह्याचा भाग हे लोककले काय भाई, ते इतना चालतंय. त्या बायकांनी तिकडे कमरेच्या खाली बोलून 2-3 आव्यावर बोलून त्या वाट लावल्या लोककलेची. त्याच्यात हे 2-3 जोक काय वाईट आहेत, काय नाणं येत काय, जरा माणसं असली काय प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही ज्या विरोध करता, याने जोक सांगितला विक्याचा, डोकराचा, डोकराने त्यांच्यातच शिंक आपण आपटलं. माझ्यावर जोक सांगतो, माणसाचा लांबल्यासारखा सांग, आपटून मी लावू जोक, आपटून मला पायाला चुंदून मारला. हा जोक त्याच्या बापसांना शिकवलेला, ते त्यांचंच आहे. कसलं बरोबर असं बोलू अध्यक्ष महाराज पूज्य गुरुजी, जे काय तुमच्या समोर 2 शब्द सांगितले ते तुम्ही शांततेने ऐकून घेतला. असं शाळेत ना भाषण व्हायचं, हा ऐका भाषण व्हायचं. अरे रामन येऊ करू ऋषीबा कुठल्या बाजूला ऋषीबा, इट्स बाय डिमांड and supplier is here. लांबरेबा बोलते, सप्पा बोलते, ऋषीबुवा पुढच्या वेळेला मला इथं जागा दिली ना, मी आधी इकडे होऊन घेणार. प्रसाद गावडे मावळे सांगणार, सॉरी लोकडे मावळे सांगणार, लय लांब नाही आला मला. हे आपलं कपड्यात बसून ऐकताय. कुठे गोवा, खरं सांगा गोवा कुठे, गोवा कुठे कपड्यात बसून. तर रावणाचा जोक असं सकाळ वाजले 4 नमाज सोपलं हो.
रावणाचे बळी असला येते आणि झालं आणि तवा ना खेळ मागचं आता इकडे रावण नसतोय ना हा पडदा ना मनाचा मग इकडे खेळ ना तर म्हातारं बाबा असायचं आपलं दात बीत पडले असं करून त्यांनी त्याला जोपासलं त्यांचे रिस्पेक्ट आहे आणि टाळा वाजायचं सकाळी सकाळी 5 वाजता नमान संपवायचं आणि पहिलं कसं 10 वाजता नमान सुरू झालं की 5-5 वाजेपर्यंत जागरण फुल एकदा कधी तर आपला नारळ रावण नाचला की आपल्या घरात जाय मोकळं आपलं शालबीट टाकून टाळबीळ वाजवलं आणि रावण आला ताशा वाजवून काय रे ताशा रावण आला रावण काय म्हणतो तलवार घेतला रावण तलवार आहे का एखादी काय मला हे लय आवडतं सगळं रावण आला नाचून गेला हातात तलवार मस्त रावणाची फळी आणि तलवार एका हातात ढाल आणि लढाई रावण आला नाचून गेला रावण आला नाचून गेला हे मागचं खेळ ना आता टाळ रावण आला नाचून गेला रावण आला नाचून गेला तेवढ्यात त्या फळी तिथं होता इचू स्कॉर्पिओ डायरेक्ट डसिकून आता करायचं काय चावलेलं तर हाय फळी तर टाकू शकत नाही मग त्याला आयडिया केली ह्यांना कळतं काय बघू बोलला मागच्यांना तर झोपत हो बोलला रावण आला नाचून गेला रावण आला नाचून गेला आरा 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 इचू चावला आरा 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 इचू चावला हे मागचं झोपेत ना कपतच म्हणजे रावण आला नाचून गेला रावण आला नाचून गेला आरा 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 इचू चावला असा म्हणून 2-3दा टाकला भली टाकली तर तुम्ही फुलं ना काय नाकाचा मला मारू दे झाला माझा तरी पण त्याच्यात शिवी आहे ती शिवी देऊ शकत नाही शिवी घेतली तर माझ्या येते असा वेगळा नमाना बारका कृष्णा आणि मामाचं युद्ध कंस मामाचं युद्ध आता तुम्ही एवढ्या पण थांबल्या म्हणून रात्री जाणं ऐकून तरी जावं मामा टाकली मामा टाकली युट्यूबला गेलं ना सांगा बोलतो दोस्त आणि मामा पण असा बालदान कंस मामा आणि झालं कसं ए मामा आणि तलाठी पद्धत काय असा मामा खाली बसायचा या मांडीवर एक पाय कृष्णाचा आणि इथं एक पाय आणि तर बघा चाकू हाताने बाहेर जातो बघा तसा चाकू ना कृष्णाला मारले सारखा मारी आणि पहिलं माई कसं बोट लावायचं लटकवायचं होय ना आणि मामा काय करायचा तसा उडवून द्यायचा कृष्णाला 4-5दा झालं कृष्ण आपला इथं पाय ठेवतो आणि मारित राहतोय लास्टला वैतागला कृष्णा पडला चढला आणि वरला मारतो आणि इथपर्यंत कृष्णा चढला आणि मारतोय आणि लास्टला म्हणतो ये मामा काय तर मर एकदा मामा तो दिला ढकलून मरतोय म्हणतो अहो पडदा पडला पण मामा काय या माझ्या ऑप्शन शिकवलं सांगा नाही माझ्या ऑप्शन शिकवलं 4:30 वाजता इकडे कॅमेरा ठेव आणि लिंक आहे की सकाळी 4 वाजता मायबाप माझे ते मी हिंदी करतो ना ते ऐकण्यासाठी हे माझ्या ऑप्शन शिकवलं सांगा आणि जी झाली सेवा ती गोड मानून घ्या चुकलं असेल वाकलं असेल तर माफ करा या ठिकाणी प्रसाद दगडे पाहून आम्हाला जो काही खर्च करून एवढा मोठा इथपासून तिथपर्यंत 2-2 अंडराम 3-3 गोरामची मॅची होतील एवढा मोठा मंडळ एवढा मोठा साम्राज्य ठेवा तुम्हाला तुमचा बाप्पा माझा रेडिशो तुम्हाला अजून बरकत देऊ तुम्ही जे रंगाचं काम करताय तुमच्या जिंदगीत आणखीन असे रंग भरावे मी अशी माझ्या तुझ्याच्या साधतो
प्रार्थना करतो इथपर्यंत जो तुम्ही थांबला तुमच्या आयुष्यातील जी दुःख असतील ती बाजूला होऊ दे, जे जे तुमची चांगली मनोकामना ती पूर्ण होऊ दे आणि तुम्हाला या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय ऋषिकेश कदम यांना मी विनंती करतो या शाहीर एकत्र गाऊया आरतीला ओंद्रावरी सुंदर गणाची मूर्ती